ज्या जिल्ह्यात भाजपचा पालकमंत्री नाही तिथं संपर्क प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे। भाजपनं 17 जिल्ह्यांमध्ये संपर्क मंत्र्यांची नियुक्ती केली आहे। महायुती पालकमंत्री पदावरून तीव्र नाराजी आहे। त्यातच भाजपनं संपर्क प्रमुख हे नवं पद निर्माण केलंय। मात्र ही चाल मित्र पक्षांसाठीच धोक्याची घंटा समजली जाते। संपर्क प्रमुखांची नियुक्ती करून अप्रत्यक्षपणे भाजपनं मित्रपक्षांच्या पालकमंत्र्यांवरच दबाव कसा राहील याची व्यवस्थित काळजी घेतल्याचं आता बोललं जात आहे। 17 जिल्ह्यामध्ये आम्ही आज संपर्क मंत्री जाहीर केले आहे आणि ही शिवसेनेलाही मुभा आहे, ही अजित पवार साहेबांनाही मुभा आहे। जे महाराष्ट्र जनतेला जो सरकारकडे न्याय द्यायचा आहे तो आमचे संपर्क मंत्री येतील। महिन्यात दोनदा संपर्क मंत्री आपल्या जिल्ह्यामध्ये प्रवास करतील आणि त्या भागातल्या जनतेला त्या भागातल्या कार्यकर्त्यांची कामं हे संघटनेच्या माध्यमातून पूर्ण करतील। ठाण्यात एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक भाजपचे संपर्क प्रमुख असतील। पालकमंत्री आहेत बीडमध्ये अजित पवार, तिथे पंकजा मुंडे भाजपच्या संपर्क प्रमुख असतील। पुण्यात पालकमंत्री आहेत अजित पवार, तिथे चंद्रकांत पाटील भाजप संपर्क मंत्री असतील। रत्नागिरीत देखील उदय सामंत पालकमंत्री आहेत, पण तिथे आशिष शेलारांवर संपर्क प्रमुखाची जबाबदारी देण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरात संजय शिरसाट पालकमंत्री आहेत, तिथे अतुल सावे। कोल्हापुरात प्रकाश आंबेडकर पालकमंत्री असताना माधुरी मिसाळांना संपर्क प्रमुख करण्यात आलाय। साताऱ्यातही शंभूराज देसाई पालकमंत्री आहेत, तिथे शिवेंद्र राजे भोसले संपर्क प्रमुख आहेत। धाराशिवमध्ये प्रताप सरनाईक पालकमंत्री आहेत, जयकुमार गोरे भाजपचे संपर्क प्रमुख आहेत।